आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आय टीचं जॉब मार्केट सध्या किती टफ कंडिशनमध्ये आहे. जे लोक आय टीमध्ये वर्क करत आहे किंवा ज्यांना आय टीमध्ये एंट्री करायची आहे त्यांना खूप टेन्शन आहे. कारण आय टीमध्ये करिअर किंवा आपल्या स्वतःच्या करिअरमध्ये आपल्याला किती आपण वरीड असतो, आपल्याला टेन्शन असतं, आपल्याला प्रेशर असतं आपल्या करिअर रिलेटेड. तर आज आपण बघूयात की जर आय टीचं जर मार्केट असंच डाऊन राहिलं तर आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे आणि आपल्याला काय केलं पाहिजे किंवा हां आय टीचं जॉब मार्केट जर असंच राहिलं. तुम्ही जर बघितलं ना आता की स्टॉक प्राईस वगैरे जर किती बघितलं ना किंवा स्टॉक मार्केट वगैरे जर बघितलं असं ना आणि स्पेशली आय टीचं तर खूप डाऊन आहे. सगळंच आहे पण आय टीचं खूप डाऊन आहे. त्यामुळे ही मार्केटची कंडिशन जर अशीच राहिली किंवा जर आय टी मार्केट वरती नाही आलं किंवा आय टी मार्केट जॉब जे पण असो कसं असेल, डाऊन असेल, काय असेल, तर आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल किंवा आपण काय करायचं ही आज आपण डीप डाईव्ह करूयात. इन डिटेल्स सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा. मी आय टी रिलेटेड फ्रेशर टू एक्सपिरियन्स सगळे व्हिडिओज मी घेऊन येत असतो. सो तुमच्याकडून व्हिडिओ मिस होणार नाही. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात इम्पॉर्टंट, आय टीचं जॉब मार्केट डाऊन का आहे? जर तुम्ही बघितलं इकॉनॉमिक स्लो डाऊन, ऑटोमेशन आहे, ए आय आहे, कंपनीज डाऊन सिजिंग होत आहे, शेअर वगैरे खूप डाऊन आहेत. जर तुम्ही बघितलं शेअर मार्केट पण स्पेशली आय टीचं तर खूप डाऊन आहे. आणि स्पेशली आय टीमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर लास्ट 2-3 इयर्सपासून ले ऑफ होत आहे. हायरिंग फ्रीज केलं आहे आणि जे काही तुम्हाला चान्स भेटतं ना ते पण खूप कमी आहे. ऑपॉर्च्युनिटी खूप कमी आहेत आय टीमध्ये जर कोणाला स्विच करायचं असेल आणि कोणाला एंट्री करायचं असेल तर. हे कशामुळे? हे आय टी जॉब मार्केट डाऊन होतं त्यामुळे, हे त्यामुळेच आहे. आणि जे रोल भेटत आहे जे कमी, आता तुम्ही जर बघितलं असेल की यार ते मगरपट्टा असेल किंवा टी सी एस असेल किंवा काय असेल, एक 15-20-50 जागेसाठी 2-2, 3-3 हजार कॅन्डिडेट अप्लाय करत आहे. कॉम्पिटिशन किती वाढले म्हणजे थोड्या जागेसाठी खूप जास्त, म्हणजे जे जिथे आहे जिथे थोड्या जागा आहेत ना तिथे कॉम्पिटिशन खूप झाले आहे. कारण काय की जॉब नाही लोकांना की सगळेच अप्लाय करताय, तर कॉम्पिटिशन खूप झाले आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे? आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय पाहिजे? मार्केट डाऊन आहे, मग आपण काय करायचं? तर सगळ्यात इम्पॉर्टंट आपण आज ह्या गोष्टी डिस्कस करूयात की आपण काय केलं पाहिजे आय टी मार्केट डाऊन असेल तर. सगळ्यात इम्पॉर्टंट अपस्किलिंग. तुम्हाला सांगत असेल कुणी पण की अरे नाही हे करा ते करा, पण अपस्किलिंग शिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. जर तुम्हाला आय टीमध्ये फक्त कुठेतरी थेरॉटिकली लर्न केलंय आणि तुम्ही जर आय टीमध्ये येतात तर तुम्हाला जॉब लागणार नाही, मी त्याची 100% गॅरंटी देतो. कारण अपस्किलिंग शिवाय तुम्हाला पर्याय नाही सध्या. आणि अपस्किलिंग पण असं करायचं की जे डिमांडिंग टूल आहेत, टेक्नॉलॉजी आहे तेच करायचे. आता डिमांडिंग टूलमध्ये सध्या कसं झालंय की बाबा क्लाउड म्हणा, सायबर सिक्युरिटी म्हणा, डेटा सायन्स म्हणा, ए आय, मशीन लर्निंग हे सगळं आता ट्रेंडिंग म्हणा किंवा डिमांडिंग टूल आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, हे आपल्याला लर्न करायचं आहे. असं नाही की आपण काहीतरी वेगळंच करतोय आणि आपलं म्हणजे सध्या डिमांड वेगळाच आहे मार्केटमध्ये, असं नाही चालणार. आपल्याला अपग्रेड करावं लागेल. जसं जसे आपल्याला हे मार्केट चेंज होतं ना तसं आपल्याला स्वतःला अपडेट करावं लागेल. त्यानंतर सर्टिफिकेशन, जास्तीत जास्त सर्टिफिकेशन करायचा प्रयत्न करा. सर्टिफिकेशन म्हणजे असं नाही की तुम्ही डायरेक्टली कुठून तरी जाऊन सर्टिफिकेशन घेताय. सर्टिफिकेशन म्हणजे काय की जे सर्टिफिकेशन तुम्हाला येतं आहे, जे क्वालिफिकेशन केलं आहे ते तुम्हाला त्यातलं आलं पाहिजे काही ना काहीतरी. म्हणजे कसं उद्या जर तुम्हाला पी वगैरे जर तुम्हाला विचारलं, तुम्ही कोणाला बनवायला सांगितलं, तुम्हाला काहीच येत नाही त्या टेक्नॉलॉजी, असं पण नाही झालं पाहिजे. ओके. आणि त्यानंतर जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, कोर्सर आहे, लिंक्डइन आहे, ओके, अजून ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यावरती तुम्ही डायरेक्टली ते पोस्ट केले पाहिजे, त्यातले पोस्ट बघितल्या पाहिजे, सो त्यात थोडंसं इन्व्हॉल्व केलं पाहिजे, त्यातले काही कोर्सेस आहेत ते सगळे लर्निंग केलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला अप टू डेट राहावं लागेल. मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही हे सगळं म्हणजे टच, तुम्हाला जॉब असो किंवा नसो तुम्हाला त्यात टचमध्ये राहायचं एकदम. आणि इम्पॉर्टंट, तुमचे जेवढं तुम्हाला नेटवर्क बनवता येईल ना तेवढं नेटवर्क. 2-3 प्रकारचे नेटवर्क आहेत. फर्स्ट ऑफ ऑल तुमचे ऑफलाईन जेवढे पण तुमचे फ्रेंड सर्कल आहे आय टीमध्ये, त्यांचे जे ग्रुप्स आहेत, ते त्यांची जे कनेक्टिव्हिटी आहे त्यांना तुम्ही जॉईन करा. त्यावरती आता मला लक्षात आलं की येस, आपला पण एक आय टी रिलेटेड आय टीवाला देव हा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. तिथं मी फ्री ऑफ कॉस्ट मला जिकडून पण ओपनिंग भेटत आहे, याच्याकडून असेल, लिंकडून असेल, जिकडून मला ओपनिंग्स भेटत आहे त्या मी त्या ग्रुपमध्ये करतोय. स्कॅम नाही आहे, कुठल्याही कन्सल्टन्सी वगैरे तिकडून मला कोणाचाही कॉल वगैरे येत नाही किंवा काय नाही. मला जिथे ओपनिंग्स येत आहे त्या मी तुमच्याकडे शेअर करतोय. जेवढे एच आर असतील, जेवढे जेवढे कॉन्टॅक्टमध्ये असतील ते मला शेअर करता, मी तुमच्याकडे फक्त फॉरवर्ड करतो आहे. सो तो स्कॅम नाही आहे किंवा तुम्हाला कुठेतरी कोणाला पैसे पे करायचे असं पण नाही आहे. ओके. सो जर काय असेल तर मला तुम्ही डायरेक्टली कमेंटमध्ये तर सांगू शकता. मी कुठलाही 1 रुपयाही कोणाला मी विचारत नाही. ओके. सो ते, आणि जर कोणी तुम्हाला काही असं केलं तर मला तुम्ही डायरेक्टली कमेंटमध्ये सांगू शकता, आपण त्याच्या रिलेटेड आपण ॲक्शन घेऊ शकतो. ओके. सो येस, आपण परत येऊयात. जर तुमचं नेटवर्क असेल ते स्ट्रॉंग करा. त्यानंतर लिंक्डइनवरती
आता सगळेजण म्हणतात की लिंक्डइनवरून तुम्हाला जॉब भेटत नाही किंवा काय नाही. येस, भेटू नाही भेटू, पण तुम्हाला ओपनिंग्स असतील कुठं ते पण तुम्हाला समजतं, तुमचं कनेक्शन असेल ते पण समजतं, कुठे कोणत्या टेक्नॉलॉजीज कोणी काय आहेत, कोण चांगले ब्लॉग करतं, कोण पोस्ट करतं व्यवस्थित, ते आपल्याला रीड करायला भेटतात, त्या पण आपण करू शकतो. त्यानंतर ऑनलाईन IT कम्युनिटीज आहेत त्या जॉईन करा. GitHub तिथं भरपूर जणांचे प्रोजेक्ट्स असतात, हे असतात, स्टॅक ओव्हरफ्लो, जे ते प्रॉब्लेम्स वगैरे असतात ते रिझॉल्व्ह कसे केले, काय केले, ओव्हरकम कसं केलं, ते सगळं तुम्हाला, हे सगळं तुम्हाला करत राहावं लागणार आहे. ज्यांना IT मध्ये खरोखर यायचं आहे ना, ज्यांच्याकडे स्किल आहेत ना, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि फक्त पॅकेज बघून हे किंवा काय बघून फक्त IT मध्ये यायचं आहे ना, तर अशा लोकांना सध्या खूप अवघड आहे. पाठीमागे झालेलं आहे असं, की यार हां, चला आपल्याकडे काहीतरी आहे, थेरोटिकल वाचलं, इंटरव्ह्यू गेला, झालं. सध्या खूप टफ कंडिशन आहे. ओके, सो तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला करणं भागच आहे. जर तुम्हाला चान्स भेटत असेल ना, फ्रीलान्सिंग म्हणा किंवा मग कॉन्ट्रॅक्टवरती काम जर भेटत असेल ना, तुम्ही ते बिंदास घ्या. तर फ्रीलान्सिंगचे पण खूप सारे म्हणजे ऑप्शन्स आहेत तुम्हाला, जसं की वेबसाईट आहेत की अपवर्क आहे, फ्रीलान्सिंग आहे, टॉपटेल आहे. ह्या ज्या काही आहेत ना, तुम्ही तिथं जाऊन तुम्ही साइन इन करा, साइन अप करा, तुमचं जे काय असेल ते. तर तुम्हाला तिथं नाही का टेक्नॉलॉजी टाका. हां, काही जण म्हणतील की अरे फ्रीलान्सिंग काही भेटत नाही किंवा काही नाही. आपल्याला चान्स तर घ्यावा लागेल. हे भेटत नाही, ते भेटत नाही, आपल्याला चान्स घ्यावा लागणारच आहे. तुम्ही डायरेक्टली करू शकता, अप्लाय करू शकता. जर तुम्हाला फ्री इंटर्नशिप कुठे भेटत असेल, तुम्ही ते पण करू शकता. कारण तुम्हाला कसं आहे, 3 to 6 मंथचा एक एक्सपिरियन्स येईल, ते पण तुम्ही करू शकता. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये जर तुम्हाला कुठं 1 वर्षाचा 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट बेस तुम्हाला जॉब भेटत असेल ना, तर सगळ्यात मेन काय माहिती आहे IT मध्ये, पॅकेज हा एक पार्ट आहे वेगळा. पण जर तुम्हाला ॲक्च्युअल एक्सपिरियन्स आला ना एखाद्या टूल्स टेक्नॉलॉजीचा किंवा एखाद्या प्रोजेक्टचा, आणि तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे ना, तो तुम्हाला स्विच करायला हेल्प करणार आहे. आणि IT मध्ये असं नाही किंवा 2 इयर्सचा 4 इयर्सचा मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आणि इक्वल्स टू पॅकेज, असं काही नाही आहे. IT मध्ये पॅकेज खूप भेटतं, पण कोणाला, स्किलवाल्या लोकांना. तुम्ही जर व्यवस्थित स्किल असाल ना, तर पॅकेजचा सोडा, तुम्हाला फ्रीमध्ये जरी भेटत असेल कुठे इंटर्नशिप किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस भेटत असेल ना, तुम्ही बिंदास घ्या. कारण तुम्हाला सध्याच्या ह्याला एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट रिझ्युमे तुमचा खूप स्टँडर्ड असला पाहिजे. रिझ्युमे तुम्ही ATS फ्रेंडली बनवा. आपण पाठीमागे मी जावा डेव्हलपमेंटसाठी मी रिझ्युम्स थोडेसे मागितले होते. खूप लोकांचे काहीतरी ब्लॉग्स केले आहेत, कोणाचे कुठं फोटो आहेत, लाईन्स आहेत, कलर आहेत. असे असे रिझ्यूम चालणार नाही आहेत. असे असे रिझ्यूम त्या HR पर्यंत, रिक्रुटरपर्यंत तुमचे रिझ्यूम्स पोहोचत नाही आहेत. मग तुम्हाला कॉल्स येत नाहीत. मग तुम्हाला कळतच नाही की आपल्याला कॉल्स काय येत नाहीत. सो ATS फ्रेंडली रिझ्यूम बनवा. आपण रिझ्यूम बनवतो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती चेक करा. तुम्हाला एक व्यवस्थित ATS फ्रेंडली रिझ्यूम, आपली टीम आहे त्यावरती काम करते आणि तुम्हाला एक ATS फ्रेंडली रिझ्यूमे तुमच्यापर्यंत पोहोचवते. सो रिझ्यूमे जरी कोणाकडून नाही घेतलं, तर तुम्ही स्वतःहून पण ATS फ्रेंडली रिझ्यूम बनवू शकता. आपण व्हिडिओज ऑलरेडी पोस्ट केले आहेत आपल्या चॅनल्सवरती. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे आपलं माइंडसेट. आपण आपलं माइंडसेट कसं पॉझिटिव्ह ठेवू शकतो. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट काय नाही, आपल्याला टेन्शन येते की यार माझ्या फ्रेंडला जॉब लागला किंवा मला जॉब लागत नाही. मी लास्ट 6 मंथ्स 1 इयरपासून मी जॉब शोधतोय आणि मग जॉब लागत नाही. मग माझा माइंडसेट कसा निगेटिव्ह होतो, स्ट्रेसमध्ये होतो. असं नाही करायचं आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट असेल ना, तुमचं जे वर्क लाईफ बॅलन्स आहे, तुमचं जे पण काय असेल ना, प्रॉपर एकदम असं करायचं की यार नाही, आपल्याला जॉब भेटेल. आपल्याला जॉब भेटल्यानंतर काय ना, तुमचा ज्या दिवशी कॉन्फिडन्स लो होईल ना, त्या दिवशी तुमचे जे काही जॉब भेटायचे चान्सेस आहेत ना, ते खूप दूर होतील. तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःला खाली ढकलता किंवा स्वतःला तुम्ही थोडंसं खाली बघता ना, तेव्हा तुमचे जॉबचे चान्सेस खूप कमी असतात. सो स्वतःला मोटिवेट ठेवा, स्वतःला अप टू डेट ठेवा, स्वतःला स्किल ठेवा. तुम्हाला जॉब नक्कीच भेटेल. आतापर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल ना, तर एक लाईक तो बनता आहे यार. सगळ्यात मेन काय माहिती आहे ना, जर तुम्ही जॉब नाही आहे तुमच्याकडे 6 मंथपासून 1 इयरपासून, तुम्ही प्लॅन ऑफ ॲक्शन करा. छोटे छोटे गोल करा एकदम, किंवा हां, मी ह्या एका वीकमध्ये 2 वीकमध्ये हा वाला पार्ट करेल, प्रोजेक्ट करेल, रिझ्यूम करेल, कोडिंग करेल, मॉक इंटरव्ह्यू करेल, कम्युनिकेशन करेल. असं प्लॅन ऑफ ॲक्शन करा. जॉब रेडी व्हा. तुम्हाला एक जरी चान्स भेटला ना, तर ह्यातला कुठलाच आपल्याला पार्ट आहे तो आपल्याला लॅक करायचा नाही. तर असं प्लॅन ऑफ ॲक्शन करा. त्यानंतर काय माहिती आहे का, तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, तर अजून मी सांगतो, ऑपॉर्च्युनिटीज मार्केट डाऊन आहे ह्याचा अर्थ ऑपॉर्च्युनिटीज काहीच नाही, झिरो ऑपॉर्च्युनिटी आहेत का, असं नाही आहे. मार्केट डाऊन असेल ना, तरी पण अजून पण ऑपॉर्च्युनिटी आहेत, फक्त कमी आहेत. पण कोणाला आहेत, ज्याला स्किल आहे, जो बघतो, तो अपस्किल करतो, आणि जो खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे ना, त्याला अजून पण जॉब भेटत आहे. असं नाही की मार्केट पूर्णच डाऊन आहे. सो तुम्हाला पण त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरीमध्ये, युनिकमध्ये तुम्हाला राहावं लागेल, तर नक्कीच तुम्हाला पण जॉब भेटेल. सो अजून परत सांगतो, प्लॅन ऑफ ॲक्शन करा, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर ITचं जॉब मार्केट हे टेम्पररी आहे.
हर एक वेळेस कसं असतं ना, शेअर मार्केटचं पण तुम्हाला माहिती असेल की ग्राफ खाली गेला म्हणजे वरतीच येतो. तसंच आयटीचं पण आहे. 2009 मध्ये पण खूप रिसेशन होतं आयटीमध्ये, पण त्यानंतर खूप बूममध्ये आलं. कारण आपलं करिअर जे आहे, आपलं जे फ्युचर आहे ते खूप लाँग आहे आणि त्यामुळे हे शॉर्ट एक 6 महिने किंवा 1 वर्ष हा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या करिअरला काहीही करू शकत नाही. सो आपल्याला फक्त थोडं सस्टेन करायचं आहे, अपस्किलिंग ठेवायचं आहे आणि येस, माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ शेअर करा आणि येस, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.